सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। आजचं हे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातून मी प्राध्यापक अंजली गाडे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना आवाहन करते की जे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलन लावलेले त्या ठिकाणी ज्याचा शालार्थ आयडी कंप्लीट झालेला आहे, जे काही पगार उचलतात आणि जे कॉलेजवर नोकऱ्या करतात, शाळेवर प्राथमिक माध्यमिकवर, त्यांनी स्वतः आंदोलनात हजर राहावं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आमचा शासनाकडे ही मागणी आहे की शासनाकडे अनेक योजना जे त्यांच्या रात्रीच्या डोक्यामध्ये सुचतात आणि सकाळी पहाटे शासन आदेश काढतात। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली, आमचा त्याला पाठिंबा आहेच। असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासन 1,500 रुपये टाकणार आहेत, त्याबद्दल शासनाला खूप खूप आभार, शासनाचे धन्यवाद। पण आम्ही शासनाच्या या महाराष्ट्रातल्याच भगिनी आहोत की ज्या गेल्या 20 वर्षापासून रक्ताचं पाणी आटून आम्ही विना अनुदानित धोरणावर हजारो नव्हे तर करोडो मुलींना 20 वर्षामध्ये शिक्षण दिले आहे आणि ते 20 वर्षातील तरुण विद्यार्थी आज शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावर शासनाचा प्रचंड मेहनतीचं काम ते करतायत। पण शासनाची या शिक्षकांकडे शिक्षक भगिनींकडे दुर्लक्ष आहे। माझं या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून स्पेशली अजितदादा पवार यांना सांगणं आहे की तुमच्याकडे इतर योजना आल्या तर पटकन अर्थ खात्यातून ती फाईल पास होऊन जाते, परंतु शिक्षकांबद्दल तुमच्याकडे एवढं उदासीन धोरण काय आहे? शिक्षकांनी तुमचं असं काय घोडं मारलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस शिक्षण खात्याची फाईल अर्थ खात्याकडे आल्यानंतर ती परतच जाते। आता शिक्षकांच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या परत जी ठिणगी पेटलेली साहेब, त्याच्यावर वनवा महाराष्ट्राच्या विधान भवनापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही। येत्या 30 तारखेपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले की पुढच्या वर्षामध्ये संच मान्यता झाल्यानंतर टप्पावाढ देऊ। पुढच्या वर्ष 2023 नंतर शिक्षण मंत्र्यांना हे सांगणे की साहेब 24च येतं, 25 येत नाही। आम्हाला 1 जानेवारी 2024 पासून प्रचलित धोरणानुसार टप्पावाढ मिळालीच पाहिजे। तसेच ज्या शाळा तुम्ही याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, पुणे क्षेत्रावर ठेवलेल्या आहे अघोषित शाळा, त्यांनाही त्यांच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे। जे त्रुटीत बांधव अडकून ठेवलेले आहेत की ज्यांनी त्रुटी 1 महिन्याच्या आत कंप्लीट केलेल्या आहेत, त्यांनाही त्यांचा टप्पावाढ मिळाला पाहिजे। ज्या सर्व आमच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात। सरकारांचे बहुमताचं सरकार आहे आणि तुम्ही सर्वजण एकत्रित बसल्यानंतर 1 मिनिटामध्ये तुम्ही 45 करोडची लाडकी बहीण योजना पात्र करू शकता, तर आम्हाला 5,000 करोड पण तुम्ही देऊ शकता साहेब। फक्त विचार तुमच्या सकारात्मकतेचा आहे आणि तुमची जर सकारात्मकता असेल तर शिक्षक समन्वय संघ तुमच्या सोबत आहे। अन्यथा जसं काही आंदोलकांनी गावबंदी केली होती तशी शिक्षक सुद्धा तुमची कुठे नाकाबंदी करतील, हे मी माझ्या शिक्षक बांधवाच्या वतीने आता सांगू इच्छिते। आमच्या मागण्यांचा रास्त विचार व्हावा आणि आम्हाला आमच्या हक्काचा पगार आमच्या खात्यात द्यावा ही नम्र विनंती। आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 22 जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अतिशय महत्त्वाच्या निर्णयाकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण म्हणजे पाथरी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमची शासनाला अर्थ अशी हाक आहे, अंशतः अनुदानित जे कॉलेज शाळा असतील या कॉलेजना वाढीव टप्पा अनुदान प्रचलितनुसार द्यावा आणि हा निर्णय 30 जुलैपर्यंत शासन निर्णय काढून सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो 1 महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी हाक या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे। सोबतच शासन स्तरावर त्रुटीच्या शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा वाढीव टप्प्याने अनुदान द्यावं। त्यानंतर पुणे क्षेत्रीय स्तरावर ज्या शाळा असतील, अघोषित शाळा असतील, त्यांना सुद्धा अनुदान मंजूर करावं अशी भूमिका या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेतलेली आहे।